चला तर मग आपल्या बोर्डी गावात काय चाललंय ते तुम्ही माझ्यासोबत बघायला येतात ना. चला तर मग. अरे समीर, उद्याचा तुझा अभ्यास काय? उद्या मतदानाची सुट्टी आहे. अरे हो रे, मस्त शनिवार रविवार जोडून आले. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. ते बघ, रिया आणि संजय दोघे येतात, त्यांना पण घेऊन जाऊया. मस्त गोव्याला जायचा प्लॅन करूया. रिया घरी या, तुम्ही दोघे उद्या गोव्याला येणार का? मस्त 2 दिवस सुट्टी आहे. मी नाही येणार हा. मला गावाला जायचे मतदान करायला. अगं कसला मतदान करते? तुझा एका मताने फरक पडणार नाही का? नाही फरक पडतो ना, कारण देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे ते. आणि मी माझा अमूल्य मत वाया घालवणार नाही, कारण त्याचवरच आपल्या देशाचे भविष्य ठरतं. कळलं का मंडळी? प्रत्येक नागरिकांना मतदान करायचे गरजेचे आहे. आपले मत मोलाचे ठरविल भविष्य देशाचे. तोच नागरिक सुजाण, तो करतो मतदान. तोच नागरिक सुजाण, तो करतो मतदान. मंडळी, पाहिलं का तुम्ही? मतदान आहे देशासाठी, लोकशाहीच्या प्रगतीसाठी. आपण सर्वजण देशाचे नागरिक बनू आणि देशप्रगतीत आपले कर्तव्य पार करू. आता आपण जाऊ नेवासे गावात. चला मंडळी, तिथे काय चाललंय बघूया तरी. उसाला खालीला सूचना करत राहतोया. आधीच्या खालीनी सजीव त्रासून गेलोया. जिथं बघावं तिथं खा. नागरी काय बया, सुंदर माझं गाव कसा पडला कुणास ठाऊक. अगं आई, कशा पाहिजे राहते? ती बघ, तुझी मैत्रीण चालली. अहो माझी बाई, कुठून आल्यावर सजवून जातो. अहो, भाजी घ्यायला गेलेले होते बाजारात. बघा की तुम्ही किती भाज्या आणल्या. सर्व भाज्यांबरोबर मला पिशव्या पण दिल्या. बघा की. अहो, झाली का तुमची स्वच्छता करून? झाली बाई, एकदा लई केसर झालं बघा. दिवाळी आली जेव्हा सफाई करायला नका. पण ह्या म्हणते हा कचरा टाकला तरी कुठं? अहो ते शेजारचं होतं ना, त्यात टाकला बघा. अहो तुम्हाला एक सांगू का बाया? एक काय दोन सांगा की. अहो ते शेजारचं होतं ना, त्यात माझे लेकरं सकाळ फसकल्यामध्ये राहत जातात. भैया, तुम्ही संडास बांधले नाही की सरकारच्या योजनेत आहे की? संडास बांधला की संडासची खोली वर सामानाची खोली केली. आई माझी साल सुटली बघा. मी ठोकरला. कागद काय दाखवतेस? टाकी तिकडं. वाह, काय छान. आता सरकारने येऊन बघायचे का तुम्ही संडास बांधला का, नदीचा वापर करता का? पोरांनो, तुम्ही खाऊ खाता कचरा रस्त्यावरच टाकता. बाजारात जाता आणि प्लास्टिकच्या पिशवी आणता. मग तुम्ही सांगा, अशाने आपला गाव कसा होणार नाही? गाव स्वच्छ राहिला तर देश स्वच्छ होईल. प्रत्येक नागरिकाने ध्यानात ठेवले तरच आपला देश स्वच्छ, सुंदर व रोगमुक्त होईल. हो कृष्णा, चुकलं त्यांचं. कळलं का मंडळी? आपलं गाव स्वच्छ ठेवणे हे आपलं काम. आणि देशाचे सुजाण नागरिक बनू. चला तर मग आपण प्रतिज्ञा घेऊ. स्वच्छता आम्ही घरोघरी करू. रोगराई दूर सारू. शाळा, दवाखाने, मंदिर, हॉटेल. स्वच्छता आता कुठेही भेटेल. घेऊ शपथ टिकवू देशाचा मान. बनू देशाचे नागरिक सुजाण. बनू देशाचे नागरिक सुजाण. पाहिलं मंडळी, आम्ही देशाचे सुजाण नागरिक व्हायचे म्हणजे काय करायचे हे समजून घेण्यासाठी दूर जाण्याची गरज. चला तर मग आता आपण जाऊ शिवनेरी गावाला. चला तर मग. ऐका ना, सोमवारी नागरकर गौरीला लक्ष्मीला विसरायला नाही. मी प्रोग्राम टाकतो कारण की स्पर्धेला त्याला घेऊन दोघे नका. अहो, मी म्हणते की रोहनला बरं नाहीये. 2 दिवसापासून झोपलं आहे. आपण भुजबाबाला बोलूया का? हा, आता जातोच मी तुझ्या बाबाला बोलवायला. थांबा बाबा, आमच्या शाळेत शिकवलं आहे. डोंगीबावर विश्वास ठेवायचा नाही. मी आता डॉक्टरला बोलवून आणते. लवकर बोलवणार डॉक्टरला.
आहार